मालाडमधील जैन समाजानं घेतली राज ठाकरेंची भेट। महाराजांच्या जिरे टोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण, जैन समाजाच्या शिष्टमंडळानं मागितली माफी। राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांबाबतही दिली समज। ठाकरे सेनेनं राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब, खासदार संजय राऊत यांचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान, त्या विटांचं काय केलं, राऊतांचा सवाल। एकनाथ शिंदे उद्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनाही फोडू शकतात, खासदार संजय राऊत यांचा टोला। फडणवीस यांनी ऑपरेशन टायगर पासून स्वतः सावध राहावं, संजय राऊतांचा खोचक सल्ला। उघड्या मॅनहोलमध्ये मुकादम पडल्याच्या घटनेवर महापौर ऋतू तावडे यांनी व्यक्त केला संशय। महापौर ऋतू तावडे यांच्याकडून सखोल चौकशीचे आदेश, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार। खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ्याची भाषा। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटलांची अर्वाच्य भाषा, टीकेची झोड उठल्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान। घरात बसून राहू नका, विभागाध्यक्ष ढिम्म बसून राहू नका, पायाला भिंगरी लावून फिरा, राज ठाकरेंच्या सूचना। वेळ कमी आहे, घरातल्यांना देखील कामाला लावा, पदाधिकाऱ्यांना कडक सूचना। मुंबई लोकल हत्या प्रकरणात मोठी माहिती। आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेत चाकू घेऊन करत होता प्रवास। मयंकनं मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यानं हल्ला केल्याची कबुली। सिया दोषी आढळली तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या, सियाच्या आई वडिलांची संतप्त प्रतिक्रिया। दोषींना कठोर शिक्षा करण्याचीही केली मागणी। राज्यात मान्सून स्थिरावला, बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट। 1 जुलैपर्यंत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज। व्यावसायिक गॅसवरील निर्बंध हटवले, हॉटेल उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा। महागाई येणार नियंत्रणात, तर पूर्वी लागू केलेले निर्बंध 50% कमी। लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा दरात आठवड्याभरात मोठी वाढ। कांद्याला कमाल 2555 रुपये तर सरासरी 2151 रुपये प्रति क्विंटल दर। नाफेडऐवजी खुल्या बाजारात कांदा विक्रीला शेतकऱ्यांची पसंती। अन्न व औषध प्रशासनाची महिन्याभरात राज्यव्यापी धडक मोहीम। 904 ठिकाणी छापे, 34,66,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 457 जणांना अटक, आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती। 1 जुलैपासून पासपोर्टच्या शुल्कात वाढ। नवीन पासपोर्टसाठी 2500 रुपये आकारले जाणार। तात्काळ पासपोर्टसाठी 5000चं शुल्क मोजावं लागणार। 14 वर्षात पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कात वाढ। मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती बिकट। लखीमपूर जिल्ह्यातील 4 गावं पाण्यात, तर काही गावांना अजूनही पुराचा वेढा, जनजीवन विस्कळीत।